नमस्कार मंडळी. आज ना आपण एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी ऐकून आपलं मन भरून येईल. एक अशी कथा जी मुलांच्या आपल्या आईवडिलांवरच्या प्रेमाचं, त्यांच्या भक्तीचं खरं तर सर्वोच्च उदाहरण आहे. हो, गोष्ट आहे श्रवणबाळाची. चला तर सुरू करूया हा प्रवास. पण ही गोष्ट सुरू करण्याआधी एक विचार करू नका. म्हणजे मुलांची आपल्या आईवडिलांवरची भक्ती ती मोजायची कशी? त्याचं खरं मोजमाप काय असतं? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण ही कथा आपल्याला बरोबर याच प्रश्नाच्या उत्तरापर्यंत घेऊन जाते, आपल्याला विचार करायला लावते. चला तर मग कथेच्या पहिल्या भागात आपण भेटूया श्रवणबाळाला. गोष्ट खूप जुनी आहे. एका लहानशा गावात श्रवण नावाचा एक मुलगा होता. इतका आज्ञाधारक, इतका प्रेमळ की काय सांगावं. त्याचं त्याच्या आईवडिलांवर जे प्रेम होतं ना, त्याला काही तोडच नव्हती. आणि हेच प्रेम त्याला इतरांपेक्षा खूप वेगळं, खूप खास बनवत होतं. आता बघा, श्रवणबाळाचे आई-वडील ते बिचारे खूप म्हातारे होते आणि त्यांना डोळ्यांनी दिसतही नव्हतं. विचार करा, त्यांचं संपूर्ण जगच जणू काही श्रवण होता. म्हणजे त्यांची प्रत्येक लहान मोठी गरज, प्रत्येक गोष्ट, सगळं काही तो एकटाच बघत होता. आणि त्याची ही सेवा म्हणजे काही फक्त कर्तव्य नव्हतं. नाही, अजिबात नाही. ते होतं त्याच्या निस्सीम प्रेमाचं प्रतीक. त्याच्यासाठी ना यापेक्षा मोठं पुण्य दुसरं काहीच नव्हतं. म्हणजे त्यांना स्वतःच्या हातांनी जीव घालण्यापासून ते त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घेण्यापर्यंत त्याचा ध्यास एकच होता की आपले आईवडील कसे सुखी आणि समाधानी राहतील. आता आपण कथेच्या पुढच्या टप्प्यावर येतोय. पवित्र तीर्थयात्रा. इथे श्रवणबाळाच्या आईवडिलांनी एक अशी इच्छा बोलून दाखवली जिथून एका अविस्मरणीय आणि तितक्याच अवघड प्रवासाची सुरुवात झाली. तर झालं असं की एके दिवशी त्यांनी आपली एक इच्छा बोलून दाखवली. त्यांना वाटत होतं की अरे आता आयुष्य संपत आलंय, तर एकदा तरी पवित्र तीर्थक्षेत्रांचं दर्शन घ्यावं. आता ते वृद्ध होते, डोळ्यांनी दिसत नव्हतं, त्यामुळे ही इच्छा पूर्ण होणं जवळजवळ अशक्यच होतं. पण त्यांना त्यांच्या मुलावर, श्रवणवर पूर्ण विश्वास होता. आणि श्रवण त्याने एका क्षणाचाही विचार केला नाही. लगेच ठरवलं की आई-वडिलांची ही इच्छा पूर्ण करायचीच. त्याने काय केलं माहितीये? एक खास कावड बनवली, 2 टोपल्या असलेली. पण ती कावड म्हणजे फक्त लाकूड आणि बांबू नव्हता. नाही, ती होती त्याच्या भक्तीचं, त्याच्या ताकदीचं आणि त्याच्या समर्पणाचं प्रतीक. एका बाजूला आईला बसवलं, दुसऱ्या बाजूला वडिलांना, आणि ती कावड खांद्यावर घेऊन तो निघाला. विचार करा, केवढा अविश्वसनीय प्रवास सुरू झाला असेल तो. प्रवास तर सुरू झाला होता. शांतपणे सगळं चाललं होतं. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. आता ही कथा एका अशा वळणावर येतेय जिथे एक अशी अनपेक्षित घटना घडते की सगळ्यांच्या सगळं चित्रच पालटून जातं. अनेक दिवस चालत चालत ते एका घनदाट जंगलात पोहोचले. प्रवासामुळे आई वडील खूप थकले होते आणि त्यांना तहानही लागली होती. आणि इथेच 2 वेगळी नशिबं एकमेकांना येऊन धडकतात. बघा कसं, एका बाजूला श्रवण आपल्या तहानलेल्या आईवडिलांसाठी पाणी आणायला नदीवर जातो, आणि त्याच वेळेस त्याच जंगलात अयोध्येचे राजा दशरथ शिकारीसाठी आलेले असतात. दोघांनाही कल्पना नसते की पुढच्या क्षणी काय घडणार आहे. तर नदीकिनारी श्रवण आपलं भांडं पाण्यात बुडवतो आणि पाणी भरू लागतो. त्या शांत जंगलात तो बुडबुड असा आवाज दूरपर्यंत ऐकू जातो, आणि तोच आवाज राजा दशरथांच्या कानावर पडतो. आता राजा दशरथ हे शब्दभेदी बाण चालवण्यात एकदम तरबेज होते. म्हणजे ते फक्त आवाजाच्या दिशेने बाण मारून अचूक निशाणा साधू शकत होते. त्यांना वाटलं की कुठला तरी प्राणी नदीवर पाणी प्यायला आलाय, आणि झालं. फक्त त्या आवाजावर विश्वास ठेवून त्यांनी एक मोठी चूक केली. आणि बाण सुटला. एका क्षणात धनुष्यातून निसटला. त्यांना हे माहीतच नव्हतं की तो आवाज प्राण्याचा नाही, तर एका निष्पाप मुलाचा आहे. कधीकधी नियतीचा खेळ खरंच खूप क्रूर असतो. बाण तर सुटला होता, आणि जे व्हायचं नव्हतं ते होऊन गेलं होतं. इथून पुढे कथेचा सूर पूर्णपणे बदलतो. राजाच्या एका चुकीचे परिणाम इतके भयंकर होते की तो बाण थेट श्रवणबाळाच्या छातीत लागला. आणि प्राण्याच्या आवाजाऐवजी जेव्हा एका माणसाची किंकाळी ऐकू आली ना, तेव्हा राजा दशरथांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांचा थरकाप उडाला. त्या आवाजाच्या दिशेने धावत सुटले, आणि तिथे पोचल्यावर त्यांना आपली भयंकर चूक लक्षात आली. आणि विचार करा, मरणाच्या दारात उभा असताना सुद्धा श्रवणबाळाला स्वतःच्या वेदनांची चिंता नव्हती. त्याला चिंता होती आपल्या तहानलेल्या आईवडिलांची. त्याचे शेवटचे शब्द काय होते माहितीये? तो राजाला म्हणाला, माझ्या आईवडिलांना पाणी द्या आणि त्यांना माझ्याबद्दल सांगा. खरंच केवढी ही निस्सीम भक्ती. आता येतोय कथेचा सगळ्यात भावनिक आणि सगळ्यात महत्त्वाचा क्षण.
राजा दशरथ अगदी जड अंतःकरणाने श्रवणबाळाच्या आईवडिलांकडे जातात आणि इथूनच एका मोठ्या भविष्यवाणीचा जन्म होतो. जरा कल्पना करून बघा त्या क्षणाची. राजा दशरथाने जेव्हा त्या अंध आईवडिलांना सांगितलं की त्यांच्या हातून त्यांचा मुलगा मारला गेलाय, काय झालं असेल त्यांचं? त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला असेल, कारण त्यांचा एकुलता एक आधार, त्यांचा श्रवण आता या जगात नव्हता. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने त्यांचं हृदय अक्षरशः फाटलं आणि त्या असह्य दुःखाच्या भरात त्यांच्या तोंडून एक शाप बाहेर पडला. जसा आम्हाला पुत्रवियोग सहन करावा लागला तसाच तुलाही होईल. ते म्हणाले, हे राजा, ज्याप्रमाणे आज आम्ही आमच्या मुलासाठी तडफडतोय, त्याचप्रमाणे एक दिवस तू सुद्धा पुत्रवियोगानेच मरशील. आणि तो शाप तो पुढे जाऊन खरा ठरला. अनेक वर्षांनी जेव्हा राजा दशरथांना आपल्या लाडक्या मुलाला रामाला 14 वर्षांसाठी वनवासात पाठवावं लागलं, तेव्हा त्याच पुत्रवियोगाच्या दुःखात त्यांनी प्राण सोडले. बघा कसं एका कथेचं टोक दुसऱ्या मोठ्या महाकाव्याला जाऊन मिळतं. ही कथा फक्त एका मुलाच्या त्यागाची नाहीये. नाही, ती आपल्याला खूप काही शिकवून जाते. तर मग चला, या कथेचा बोध काय आहे, तिचा खरा वारसा काय आहे, ते आता आपण समजून घेऊया. या कथेचा सार समजून घ्यायचा असेल तर आपल्याला पुण्य या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. पुण्य म्हणजे काय? तर पुण्य म्हणजे कोणतेही चांगलं काम, असं सत्कर्म ज्यामुळे आपल्याला एक प्रकारचं आध्यात्मिक समाधान मिळतं. आणि श्रवणबाळाचं आयुष्य ते तर जणू याच पुण्याचे एक जिवंत उदाहरण होतं. तर मग या संपूर्ण कथेतून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचा धडा म्हणजे आई-वडिलांची सेवा करण्यापेक्षा मोठं पुण्य दुसरं कोणतंच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ही कथा आपल्याला आपल्या पालकांबद्दल आदर आणि प्रेम ठेवायला शिकवते. आणि तिसरी, एक खूप महत्त्वाची गोष्ट, नकळतपणे झालेली एक चूकसुद्धा किती मोठं नुकसान करू शकते हे सुद्धा ही कथा आपल्याला दाखवून देते. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आजच्या जगात जिथे आपलं लक्ष सतत विचलित होत असतं, या धावपळीच्या जीवनात श्रवणबाळाची ही जुनी गोष्ट आपल्याला खऱ्या अर्थाने समर्पण म्हणजे काय, एकाग्रता म्हणजे काय आणि निस्सीम भक्ती म्हणजे काय याबद्दल काय शिकवू शकते, यावर आपण सगळ्यांनी एकदा विचार करायलाच हवा.